अहिल्यानगरमधील राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारार्थ आमदार मोनिका राजळे यांनी पाथर्डी तालुक्यात झंझावाती दौरा करत प्रचाराला मोठी चालना दिली। या दौऱ्यात तालुक्यातील तब्बल 39 गावांमध्ये त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत अक्षय कर्डिले यांना विजयी करण्याचे आवाहन केले। तर या दौऱ्याला नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। गावागावातून अक्षय कर्डिले यांना आमदार करायचं असा निर्धार व्यक्त करण्यात आला। प्रचारादरम्यान महिलांपासून युवकांपर्यंत सर्व घटकांचा सहभाग यावेळी पाहायला मिळाला, ज्यामुळे निवडणुकीचे वातावरण अधिकच रंगतदार झालंय। यावेळी बोलताना आमदार मोनिका राजळे म्हणाल्या की राहुरी पाथर्डी नगर विधानसभा पोटनिवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढवली जातीये। गावातील गटतट बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येत विकासासाठी मतदान करणं गरजेचं आहे। स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता अक्षय कर्डिले यांना निवडून द्यावं। त्यापुढे बोलताना म्हणाल्या, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मनाचा मोठेपणा दाखवत सहकार्याची भूमिका घेतलीये, त्याबद्दल त्यांचे आभार। स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले हे जनतेत राहणारे, शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणारे नेते होते। त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्यानं शासन दरबारी पाठपुरावा करून अनेक प्रश्न मार्गी लावले। राजळे यांनी पुढे सांगितलं की जिल्हा बँकेच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बचत गटांना कर्ज उपलब्ध करून देण्यात आलं। दूध व्यवसायाला चालना मिळावी यासाठी गाय खरेदीकरिता कर्जरूपी मदत करण्यात आली। शेतकरी हिताचे अनेक निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आले, ज्याचा फायदा आजही नागरिकांना होतोय। मी आता निवडणूक हरलो, आता मी माझं काही काम लोकांनी मला नाकारलंय, नाराजी व्यक्त केली नाही, परंतु महिनाभरामध्ये पुन्हा ते कामाला लागले। जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून सुद्धा आपल्या सर्व सोसायट्यांना शेतकऱ्यांना सक्षम करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। आणि म्हणून अशा या नेत्याच्या जाण्यानंतर निश्चित एक मोठी पोकळी आणि उणीव आपल्या या मतदारसंघामध्ये निर्माण झाला। आता साहेबांच्या पश्चात काय, परंतु आपले नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष आणि महायुतीच्या सर्वच नेत्यांनी कर्डिले परिवाराच्या पाठीशी उभं राहून अक्षयदादाला या पोटनिवडणुकीमध्ये उमेदवारी देऊन एक संधी दिली। त्या संधीचं सोनं कामाच्या माध्यमातून अक्षयदादा करेल। मला तर वाटतं कर्डिले साहेबांच्या पुढे जाऊन अक्षयदादा, शेवटी आता तरुण रक्त त्यामध्ये तरुणांमध्ये ऊर्जा असते, काम करण्याची क्षमता असते आणि मला खात्री आहे की अक्षयदादा आपल्याला निराश करणार नाही। जो विश्वास तुम्ही अक्षयदादावर टाकाल त्या विश्वासाला पात्र राहून आपल्या सर्व जुन्या नव्या कार्यकर्त्यांना, कर्डिले साहेबांचे असतील, राजे परिवाराचे कार्यकर्ते असतील, या सगळ्यांना जपण्याचं, जोपासण्याचं, मान सन्मान देण्याचं काम अक्षयदादाच्या माध्यमातून होईल। आता शेवटी काही लोकांना ओळखत असेल, साहेबांना एक ना एक कार्यकर्ता माहीत असायचा, कृपया थोडीशी संधी आणि थोडा अनुभव यायला निश्चितपणे या ठिकाणी वेळ जातो, परंतु भारतीय जनता पार्टी सर्व आपले नेते मंडळी अक्षयदादाच्या पाठीमागे आहे। त्यामुळे विकास कामामध्ये किंवा लोकसंपर्कामध्ये ते कुठेही कमी पडणार नाही याची खात्री मी तुम्हाला या ठिकाणी देते। खरं तर या 1.5 वर्षामध्ये जवळपास 4.25 कोटीचा निधी आपल्या शिंगवे गावासाठी आलेला, 3 कोटीचा नाबार्डचा पूल या ठिकाणी आलेला आहे। खूप दिवसाची मागणी त्या ठिकाणी होती। भूमिपूजन झालं की सुरू झालं काम, सुरू मे मध्ये होईल। जे ती खूप दिवसाची मागणी होती। पाटपाण्याचं दुरुस्तीचं काम सुद्धा मागच्या काळात मोठा निधी पाथर्डी, नेवासा आणि राहुरी तालुक्याला दिलेलं आहे। त्याचंही काम चाऱ्यांचं त्या ठिकाणी झालेलं आहे। आणि आता आपले जलसंपदा मंत्री आणि पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी पुन्हा एकदा आपल्या शेवटच्या टेलचं, आता आपण हा शेवट टेलला येत नाही, परंतु पाथर्डी आणि शेवगावच्या टेलच्या भागापर्यंत पाणी गेलं पाहिजे, सामनगाव आणि सुसऱ्याला, आणि म्हणून चाऱ्या दुरुस्तीचं काम परत हाती घेण्यात आलेलं आहे। त्याच्यासाठी येणाऱ्या 8-15 दिवसामध्ये किंवा आचारसंहिता झाल्यावर निधी वर्ग होईल आणि त्या चाऱ्या दुरुस्त झाल्यानंतर पुन्हा एकदा चांगल्या पूर्ण दाबाने आपल्याला पाणी या ठिकाणी मिळणार आहे। आता फक्त राहिला की आता हे 23 तारखेपर्यंत आपल्याला मतदान करायचं। जसं ताईंनी सांगितलं की अनुक्रमांक 1 आहे, फारसं काही अवघड नाहीये, परंतु आज पुरुष मंडळी प्रत्येक सभाला येतात, आमच्या महिला भगिनी येत नाही, कारण दुसरं काही कामाची वेळ असते। मतदारसंघातील लोकांना तेवढा कुटुंब मांडलं, त्यांच्या सुखदुःखात ते गेले, विकास कामं केली। तेव्हा आपण एखाद्या नेत्याविषयी बोलताना पात्रता सोडून बोलली नाही पाहिजे, वैयक्तिक टीका या ठिकाणी केली नाही पाहिजे। शेवटी आज ते आपल्यामध्ये नाहीये, म्हणून या सर्व गोष्टींचा विचार करत असता माझी आपल्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की कुठे या निवडणुकीला गालबोट न लागता आपण मताच्या पेढीतून आपल्या नेत्याविषयीचे ऋण व्यक्त आपल्याला करायची, त्यांना जे अभिवादन करायचे ते खरं दाखवलं। जे आज फक्त साहेबांना 4च मताचं लीड महाराज आपल्या गावामधून आहे,
ते 100 कसं होईल, 200 कसं होईल, यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी झटून आपल्याला या ठिकाणी काम करायचंय. मी आपल्याला शब्द देते की जसं 2012ला तुम्ही सर्वांनी किंवा याही पूर्वी काकांना, राजाभाऊंना प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्हाला सहकार्य केले आणि मागच्या गेल्या 3-4 निवडणुकीमध्ये साहेबांना जे काही मतदान झाले त्याच्यापेक्षा अधिकचं लीड आपल्याला अक्षयदादाला द्यायचं आहे आणि येणाऱ्या 23 तारखेला आपण मताच्या रूपानं अक्षयदादाला हे आशीर्वाद द्यावं एवढीच विनंती या ठिकाणी करते. मला खात्री आहे की आपण सर्वांनी ठरवलं तर शिवमधील सर्व आपलं नात्याचं पाहुण्यांचंच गाव आहे, हक्काचं गाव आहे. त्यामुळं आपलं या 39 गावामध्ये सगळ्यात जास्त मताधिक्य या ठिकाणी आपलं शिवम्याचं असलं पाहिजे. तर या दौऱ्यात महापौर ज्योती गाडे, सुभाष बर्डे, पुरुषोत्तम आठरे, संभाजी पालवे, बाळासाहेब अकोलकर, संतोष शिंदे, वैभव खलाटे, जिजाबापू लोंढे, पोपट कराडे, दुर्योधन लोंढे, गौतम कराळे, अण्णासाहेब वांडेकर, मधुकर वांडेकर, धीरज मैड, रामकिसन वांडेकर, सुधाकर वांडेकर, मशिंद्र खाडे, रामेश्वर फसले, बाजीराव हजारे, शरद जाधव आदींसह मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते. तर यावेळी पाथर्डी तालुक्यातील ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं, स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या दुःखद निधनानंतर अक्षय कर्डिले यांची जबाबदारी आता जनतेनं स्वीकारली आहे. तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून काम करणाऱ्या नेतृत्वाला साथ देणं हीच खरी श्रद्धांजली ठरेल. ग्रामस्थांनी पुढे सांगितलं की स्वर्गीय कर्डिले यांनी जिरायत भागातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्यानं पाठपुरावा करून वांबोरी चालीचा प्रश्न मार्गी लावलाय. त्यामुळे या भागातील पाणी टंचाई दूर होण्यास मदत झाली आहे. तर या विकास कामांच्या बळावरच पाथर्डी तालुक्यातील 39 गावांनी अक्षय कर्डिले यांना आमदार करण्याचा निर्धार केलाय. एकूणच या झंझावाती दौऱ्यामुळे पाथर्डी तालुक्यातील राजकीय वातावरण तापलं असून अक्षय कर्डिले यांच्या बाजूने जनसमर्थन वाढत असल्याचं चित्र स्पष्ट दिसतंय. मानण्यापेक्षा आपल्याला जे विकास कामं साहेबांनी दिलेले आहेत, तो नदीचा पूल असो किंवा चिंगवे फाटाकडे जाणारा डांबरी रस्ता असो किंवा मेरे रोडचा डांबरी रस्ता असो किंवा पोपट राजांच्या चाळीला 6 महिन्याला खडीकरण असो किंवा इकडे परत जुना मेरे रोड म्हणून आपण 1 9 लाखाचं खडीकरण घेतलं, हे सगळे कामं असो, हे कामं जे आपल्याला दिलेले साहेबांनी याच्या उतरावरून आपल्याला मतदान करायचं होतं आणि त्या हिशोबाने आपण सगळे मतदान करायचे. कोणी काय बोलणार, कोण काय बोलणार नाही या गोष्टीकडे, भावनिकतेच्या नात्याकडे न पाहता आपल्याला अजून पण 10 वर्षापूर्वीची 5 वर्षापूर्वीची आठवण करून दिली जाते आणि त्या भावनिकतेच्या मुद्द्यावर हे केलं जातं. इथं आपल्या ज्या निवडणुकीमध्ये कामं दिले जातं त्या विकास कामांच्या उतरावरून आपल्याला मतदान करायचं एवढं त्या ठिकाणी सांगतो. आणि पुढच्या सर्वांनी आला तर मोठ्या संख्येने आणि उपस्थित राहणार त्याबद्दल आभार मानतो. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, पाथर्डी, अहिल्यानगर.